मन मंदिरा गजर भक्तीचा. कादंबरी लिहिणारा असू द्या तरी पहिलं वंदन गणेशाला. एवढंच नाही, ज्ञान्यांचे राजे ज्ञानेश्वर महाराज आहे, ज्ञान्यांचे राजे आहे. पण ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश. विघ्नहर्ता देव गणपती आहे. आता विचार करा, एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असेल का नाही सास्ते बाबा, तर वेगवेगळे वाहन खरेदी करत. मोठा भाऊ बुलेट घेतो, 2 नंबरचा राजदूत घेतो, 3 नंबरच्याची हिरो होंडा असते तर धाकट्याची सुझुकी. अगदी त्यातलाच प्रकार आहे. तुम्ही इथून डोळे लावून विचार करा भालेरावजी, मोटरसायकली गणपतीच्या घरातल्या, पप्पाची बुलेट, मम्मीची स्कूटी, मोठ्या दादाचा हिरो होंडा, गणपतीची लुना. शपथ खोटं नाही, तुम्ही डोकं तर चालू. ही वाहनं सांगतो, एका घरातली वाहनं. महादेवरावचा बैल म्हणजे बुलेट झाली. वाहन काय पप्पाचं, गणपतीच्या पप्पाचं वाहन बैल आहे. मम्मीचा वाघ आहे, कार्तिकजीचा मोर आहे, गणपतरावचा उंदीर आहे, शंकररावच्या गळ्यात साप आहे. थोडं डोळे लावून विचार करा, या वाहनाचं तरी पट्ट का घरात? नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकराच्या गळ्यातल्या सापावर टपला, शंकराच्या गळ्यातला साप गणपतीच्या उंदरावर टपला. अरे जिथं मोटरसायकलीचं जमत नाही राजा, एका घरात मांडीवर बसली पार्वती, डोक्यावर बसली गंगा, मस्तकात उष्णता, माथ्यावर शीतलता नाम चंद्र. एवढे विरोधाभासी धर्म शंकराच्या घरात असूनही घर सुरळीत का चाललं? याचं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, मुरवी पुरवी प्रेम कथा जयाची. ही गणपतीची आरती सगळ्यांना पाठ, सगळ्यांना. पण अर्थ एवढा सोपा नाही. आपण जरा विचार करा, सुख करता. आता हे इकडे काही नाही, पण मुंबई सारख्या ठिकाणी गणपती उत्सव, त्या खंडण्या सुरू झाल्या. खंडण्या बरमुडा घालूनच येतात ते 5-25 पोरं मुंबईत. गणपतीची वर्गणी किती आहे? 5,000. एवढं कसं काय? महागाई आहे कसं काय? म्हणजे आता त्याला राहावं लागतं वर्षभर मुंबईत, त्या बरमुड्यासोबत गाठ असते. कधीपासूनच मंडळ स्थापन झालं रे तुमचं? 10 वर्ष झाले. मग वर्गणी देतो भाऊ, पण आरती म्हणून दाखवा. मग एक पुढं येत. कोण म्हणता आरती येत नाही? म्हण ना. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, मुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. म्हणून दाखवलं. ठीक आहे, आता आरतीचा अर्थ सांगा. सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा, हेही बरोबर आहे. सांगा पुढं. वार्ता विघ्नाची. आता काय डोकं लावता? सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देतो. दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करतो. इथपर्यंत ठीक आहे. पण वार्ता विघ्नाची, तुमच्या विघ्नाची वार्ता रोज रोज तुमच्या घरी आणून देणारा जर असेल तर बसवल का पुढच्या वर्षी गणपतीला कोणी? म्हणून खालच्या लाईन मधला नुरवी वरच्या लाईनला जोडल्याशिवाय आरतीचा अर्थ लागत नाही. आरती पाठ आहे, पण ही मजा सांगतो तुम्हाला. खालचा नुरवी वर जोडावा लागतो. आता तर त्या चाली लावू लावू पार पार बिघडून टाकलं.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती नको म्हणतो आणि हे म्हणतो हो हो. हा कुठून घातला हो हो कोणाच माहित. हो हो वार्ता विघ्नाची. ते म्हणतो नको रे हो हो. खालचा नुरवी वर जोडायचा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. पूर्वी प्रेम कृपा जयाची. तर जमता येते. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. आणि म्हणून पहिलं वंदन तुलसीदासजी गणेशजीला करतात. गाये गणपती गजबदना, गाये गणपती गजबदना, गाये गणपती गजबदना, गाये गणपती गजबदना. शंकर सुवन भवानी के नंदन, शंकर सुवन भवानी के नंदन, गाये गणपति गजबदना, गाये गणपति गजबदना. शंकर सुवन भवानी के नंदन, शंकर सुवन भवानी के नंदन, गाये गणपति गजबदना, गाये गणपति गजबदना. मागत तुलसी दास कर जोरे, मागत तुलसी दास कर जोरे, बसहुराम सिय मानस मोरे, बसहुराम सिय मानस मोरे, बसहुराम सिय मानस मोरे, गाये गणपति गजबदना, गाये गणपति गजबदना. शंकर सुवन भवानी के नंदन, शंकर सुवन भवानी के नंदन, गाये गणपति गजबदना, गाये गणपति गजबदना. पहिलं वंदन तुलसीदासजी गणेशजीला करतात. मग सरस्वतीला, सीतारामाला, शिव पार्वतीला, गुरुदेवाला वंदन, समस्त सृष्टीला वंदन. शिया राममय सब जग जाणी, माता कौसल्येला, भरतजीला, लक्ष्मणजीला, शत्रुघ्नजीला, रामाला, राम नामाला, सगुण निर्गुण दोन्ही रूपाला वंदन. असं करीत करीत तुलसीजीचा एक नियम आहे, बिनु सतसंग न हरी कथा. प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे, त्या प्रयाग क्षेत्रामध्ये निवास करणारे महात्मे भारद्वाजजी माघ महिन्याच्या निमित्ताने अनेक साधू संत एकत्रित ज्ञानाची चर्चा, शास्त्र चर्चा, ज्याला माघ मेळा म्हणतात. आणि पूर्णाहुतीच्या दिवशी भारद्वाजजीला भेटून सगळे संत निघून जातात. याही वर्षीचा माघ मेळा सगळे संत एकत्रित आले, पूर्णाहुतीच्या दिवशी भारद्वाजजीला भेटण्यासाठी येतात. शेवटी एक संत आले तेव्हा याज्ञवल्क्यजी आपल्या आसनावरून, भारद्वाजजी आपल्या आसनावरून उतरले आणि त्यांना आपल्या आसनावर बसवलं. त्यांचं नाव याज्ञवल्क्य आहे. भारद्वाजजी खाली बसतात, याज्ञवल्क्यजीला वर बसवलं आणि अति नम्रतेनं भारद्वाजजी म्हणाले, बाबा किती वर्षापासून इथे राहतो प्रयागात, शास्त्र चर्चा, ज्ञानाचा आदान प्रदान, सत्संग केला, पण अजून माझा एक संशय नाही गेला. तेवढी कथा मला नाही, जगाला माहिती आहे. एक राम दशरथाचा पुत्र, त्याला
वनवासात जावं लागलं, पत्नी सीता चोरून रावणानं नेली, मग युद्ध झालं, रावणाला मारून वापस आला, राज्यावर बसला. ही कथा सगळ्यांना माहिती आहे बाबा. लेकिन मेरा सवाल है वो वही राम है क्या जिसका सुमरन बनारस में शिव जी करते हैं, या और कोई दूसरा राम है? नाथ एक संशय बड़ मोरे, करगत वेद तत्व सब तोरे. त्यावेळेला याज्ञवल्क्य हंसले, भारद्वाज आपको राम कथा की पूरी जानकारी है तो भी अज्ञान के भांति मुझे सवाल पूछ रहे थे. मैं आपको नहीं, मेरी वाणी पवित्र करने के लिए कथा सुनाता हूँ. ऐसे ही संशय कीन भवानी. जसा तुम्ही मला प्रश्न विचारला असाच एकदा प्रश्न पार्वती आईनं महादेवाला विचारला. आणि महादेवाने पार्वती आईला जी कथा सांगितली तशीची तशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. भारद्वाजी आपण लक्षपूर्वक श्रवण करा. एकदा त्रेतायुगामध्ये एक बार त्रेता युगमाई, एक बार त्रेता युगमाई, एक बार त्रेता युगमाई, एक बार त्रेता शंभु गए कुंभजरी सिपाही, शंभु गए कुंभजरी सिपाही, शंभु गए कुंभजरी सिपाही, शंभु गए कुंभजरी सिपाही. संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी. पूजे ऋषि अखिलेश्वर जानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी. जमलं रे सोमनाथ. आता असं राहू दे, आता थंडी आहे. एक बार त्रेता युग माही. याज्ञवल्क्य म्हणाले, भारद्वाजी एकदा त्रेता युगामध्ये राम कथा श्रवणासाठी भगवान शंकर आणि सती अगस्ती मुनीकडे येतात. तेव्हाचा चातुर्मास अगस्ती मुनीचा मनमाडच्या जवळ. भालेरावजी गेले वाटते. बरं ठीक आहे, साचते, जे दिसेल त्याला सांग. हे बरं आहे, महाग असल्यापेक्षा सस्ते बरं. ते मनमाडच्या जवळ अनकाई किल्ला आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. मनमाडच्या पुढे जो किल्ला आहे तो अनकाई किल्ला. आणि तेव्हाचा चातुर्मास अगस्ती मुनीचा. अगस्ती मुनी चातुर्मास 4 महिन्याकरता त्या अनकाई किल्ल्यावर होते. म्हणजे शंकरजी आणि सती रामायण ऐकण्यासाठी महाराष्ट्रातल्या अगस्तीजींच्याकडे येतात. एक बार त्रेता युग माही, शंभू गए कुंभज ऋषी पायी. कुंभज म्हणजे बरं का दादा पाटील, कुंभज मध्ये ज्याचा कुंभातून जन्म झाला त्याला अगस्ती म्हणतात. बरं का सोमनाथ, रात्री दादा पाटलाला म्हटलं होतं, तिथला साऊंडवाला होता बाबा, म्हटलं उद्याचं कसं काय? उद्या म्हणे आपल्या आवडीचा सोमनाथ आहे म्हणे, मायागावचा. ती मराठी आपल्याच राहू देतो का? बस मायागावचा म्हटलं की समजलं तुम्हाला. चांगलं केलं त्याने, हा चांगलं केलं. फक्त आता 7 दिवस दृष्ट लागू नये म्हणून झालं. शंभू गए कुंभज ऋषी पायी. अगस्ती मुनीकडे शंकरजी आणि सती रामायण ऐकण्यासाठी येतात. एकटे महादेवजी नाही, सोबत सती आहे. तेव्हापासून ही पद्धत पडली असावी की कथा दोघांना ऐकावी. पती पत्नी दोघंही पाहिजे कथेला.
आज जर चुकून एकटा महादेव आला असेल तर त्यानं 2 वाजता आपली पार्वती सोबत आणणे. आणि समजा परस्परे जर पार्वती आली असेल तर तिनं उद्या 1:45 वाजताच घराला कुलूप लावून शंकरला पुढं घालून आणणे उद्या. आजचं जाऊ द्या, याचं कारण सांगतो. पतीनं जर पुण्य केलं तर पत्नीला अर्ध आपोआप मिळतं, पण पत्नीनं पुण्य केलं तर पतीला मिळत नाही. पतीनं जर पाप केलं पत्नीला भोगावं लागत नाही, पण पत्नीनं जर पाप केलं तर पतीला अर्ध भोगावंच लागतं. त्याचं कारण त्याग माता भगिनींचा आहे, पुरुषांचा नाही. त्यांचा केवढा त्याग आहे आपण पहा. ज्या ठिकाणी जन्म होतो 20-22 वर्षे राहिली म्हणजे एकही अक्षर सोबत आणत नाही. लग्न झाल्यावर तिथले अक्षर पहा बरं. कुमारी, मग माहेरचं नाव, बापाचं नाव, बापाचं आडनाव, गाव बापाचं, पोस्ट बापाचा, तालुका बापाचा, जिल्हा बापाचा. 22 वर्ष. आणि एकदा वाजंत्री बहुकल्पना करणे झालं, बाप सहज म्हणतो, जावई बुवा आजवर होती आमची नाता झाली तुमची. एवढ्या शब्दानं दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, आणि शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. केवढा त्याग. अरे इतका त्याग की आता बाप मेला तरी मुलीला सुतक पडत नाही. सुतकाशी नाही त्याचे प्रयोजन. एवढा त्याग. एक अक्षर नाही स्वीकारत. मग सगळे सासरचे असतात. कुमारीपासून सौभाग्यवती, पुढे सासरचं नाव, मग पतीचं नाव, पतीचं आडनाव, गाव, पतीचं पोस्ट, पतीचा तालुका, पतीचा जिल्हा, पतीचा. एवढं सोडून एवढं स्वीकारते. म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा अधिकार आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा अधिकार नाही. पदवीमध्ये हक्क आहे का नाही? पतीच्या पदवी दादाबाटी. पती जर मास्तर असेल, अशिक्षित पत्नी असू द्या तरी अख्खं गाव मास्तरीन बाई म्हणतं का नाही? हे ठरलेलं आहे. डॉक्टर डॉक्टरीन, वकील वकिलीन, मास्तर मास्तरीन. तिला सही सुद्धा येत नाही, पण पाटील येऊन दारात, मास्तरीन बाई गुरुजी आहे का घरी? आणि मास्तरीनला सही येत नाही, पण पती मास्तर आहे म्हणून सगळे गाव म्हणतं मास्तरीन. मी असं विचारतो, पत्नी शिक्षिका आहे आणि पती कास्तकार, त्याला म्हणतं का कोणी मास्तर? डोक्यात फरक झाला का तुमच्या? मी आपला नांगर घेऊन चाललो, मी कुठला मास्तर? पत्नी जरी शिक्षिका असली तरी तिच्या मिस्टरला कोणी मास्तर म्हणत नाही, पण पती मास्तर असल्यावर पत्नी अशिक्षित असू द्या तरी सगळे गाव मास्तरीन बाई म्हणतात. पदवीमध्ये जसा हक्क आहे तसा पुण्याईमध्ये हक्क आहे. नाही तर सत्यनारायणाची पूजा रोहिदास सगळ्या त्रास एकटा मालक काढतो रे. सोमनाथला अनुभव असेल बाबा. भजनी मंडळाला सांगतो, पुन्हा कीर्तनकाराची तारीख घेतो, पत्रिका छापून घेतो, सगळ्या तालुकाभर रॉकेलच्या फटफटीवर उन्हातानात एकटंच वाटतं. एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, तालुक्याला जाऊन बाजार करतं, रवा, साखरेचं पोट, डालड्याचा डबा, लोणकडे तूप, येड्या बाबळ, सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, मंडप, डेकोरेशन, आचारी. महिना गेला एकट्याचा. पण जेव्हा नवरा बायको पूजेला बसतात तेव्हा ब्राह्मण पुढे म्हणतात ना, यांना माग म्हणावं लागतं. म्हणा, मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं शान्त्यर्थं तुष्ट्यर्थं पुष्ट्यर्थं अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थं प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थं अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनि 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 जन्म जन्मांतरेषु. एवढ्यात लक्ष जातं ब्राह्मण बुवाचं. मावशी काय तशा काय बसल्या? हाताला हात लावा, हाताला हात. झालं. तिनं नुसता हाताला हात लावला सोमनाथजी, अर्ध सत्यनारायणाचं पुण्य केलं. हाताला हात लावल्याबरोबर हे 1 महिना बदलं रॉकेलच्या फटफटीवर.
तिनं नुसता हात लावला की गेलं पुण्य अर्ध. पण हा नियम सत्यनारायणापुरता ठेवा. कुठेही डोकं चालवत जाऊ नका. मी कथेत सांगितलं एकानं काय सुपीक डोकं चालवलं, नवरा बायकोत रेल्वेत दोघात एक तिकीट काढलं. कुठेही चालतं का सत्यनारायण? 4-5 स्टेशन प्रवास झाल्यावर टीसी आला व टीसीचा आवाज असतो. अजून एक बायको आहे माझी. मग काय करू? 14 डब्याची रेल्वे. बऱ्याच लोकांच्या बायकांना वर सांगतो तिकीट काढ. बायको आहे माझी. बैलांना ऐकायला म्हणा तिकीट काढ. आता यानं तिच्याकडे पाहिलं दादा वाटी. यांचं आधी ठरलं असं. तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. टीसीचं डोकं चाले ना. पागल म्हणा तर तिकीट बरोबर आहे. हाताला हात काय भानगड आहे? हे काय भानगड आहे? पुढे काय भानगड आहे? बायको आहे माझी. मग बघ मग काय करतो काळ्या कोटवाल्या. आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शाळा झाला का तू? तिथं कसं चालतो सत्यनारायणात? अरे ते सत्यनारायणात चालतो हाताला हात. इथं रेल्वेच्या नियमात. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजयाचे सर्व पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. संत नामदेवरायाचे प्रमाण आहे. म्हणून पती जर रामायणाला आला आणि पत्नी जर सिनेमा बघायला गेली तर होतं काय? याचं रामायणातलं अर्ध पुण्य आपोआप तिच्याजवळ जातं थिएटर मध्ये, आणि तिचं थिएटर मधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं इकडे. असं उद्यापासून होऊ नये म्हणून आज जाऊ द्या. उद्यापासून दोघही यांचा शंकर पार्वती. झालं आता 2च तास राहिले. 1 तास कसा गेला तुम्हाला मला तरी कळलं का? असे 7 दिवस 7 तासासारखे संपणार आहे. म्हणून 12 वर्षांनी संधी आली. हे लोक येऊन निमंत्रण दिलं. आपणही त्या संधीचा आणि श्रवण सुखाचा लाभ घ्या. पुन्हा एकदा संयोजकाच्या वतीनं आज पहिला दिवस आहे. तरी इकडून गेल्यावर एकमेकीला तुम्ही सांगा आणि एकमेकाला तुम्ही सांगा. बरोबर आहे? बरोबर आहे. शंकरजी आणि सती इथं आले मनमाडच्या जवळ अनकाई किल्ल्यावर कथा ऐकण्यासाठी. शंकराला आणि सतीला पाहिलं. अगस्ती मुनीनं नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर सतीला वाटलं ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो केवढं घाबरलं. लागलं पाया पडायला नमस्कार करायला. आणि काय कथा सांगणार आहे? महादेवाला वाटलं ज्याच्याकडे कथा श्रवण करायची आहे तो नमस्कार करतो. वक्त्यात केवढी नम्रता आहे. असे दोघांनी 2 अर्थ लावले. लाजू नका तुम्ही. मी तुम्हाला आधीच परवानगी दिली. लाजायचं नाही. कार्यकर्त्यांनी थांबून जमत नसतं. हे आम्हाला चांगले अनुभव आहे. आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो. धावपळ करावी लागते. हे चालेल कशाच्या बळावर? तुम्ही अजिबात संकोच बाळगू नका. हे दादा पाटील शास्त्री यांना दाबून सांगतो मी कथा. आणि ते नियोजन करावं लागते. असं कसं एका जागी बसून नाही जमत. नमस्कार केला. सतीला वाटलं बाबा केवढा घाबरला. शंकरजीला वाटलं केवढी नम्रता आहे. आणि म्हणून विशेष लक्ष सतीचं लागलं नाही कथा श्रवणामध्ये. कथा श्रवण झाल्यानंतर शंकरजी आणि पार्वती कैलासाकडे जायला निघाले. नाशिक जिल्हा मनमाडच्या जवळचा अनकाई किल्ला म्हणजे नाशिक जिल्हा येतो. दंडकारण्य. सीता चोरीला गेलेली. राम लक्ष्मण दोन्ही बंधू सीतेच्या शोधार्थ फिरत येते. आणि इकडून शंकरजी आणि सती रामकथा ऐकून जातात. महादेवजीला वाटलं बापरे काय योग आहे. ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव राम दर्शन द्यायला पुढाय. पण जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. सतीचा बाप कोण आहे? दक्ष राजा. आणि दक्षाचा अर्थ आहे चतुरता. आणि विद्वान बाप की बेटी. हे इथंही डोकं चालवल की झालं. कोण्या गावचा तो बायकोसाठी झाडं कवटाऊ कवटाऊ रडतो
आणि त्याच्या पाया पडतो आमचा मिस्टर देव बाप्पा समजून. असं सतीला वाटल म्हणून महादेवाला इच्छा असूनही नमस्कार करता आला नाही. इथं मोठे मोठे घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता है. बाहेर बघा, बाजूला बाजूला बाजूला, साहेब आले साहेब आले साहेब. घरी आले की म्याव, काही नाही करत साहेब. हे तुमचं चांगलं असेल भाऊ, मी शंकराचं सांगतो हा ना, तुमचं चांगलं असू शकतं. तेव्हा दूर गेले महादेवजी. अष्टसात्विक भाव प्रगट झाले. अंग रोमांचित, कंठ दाटून आला, नेत्राला धारा आनंदाश्रूच्या लागल्या. आणि त्या दिशेनं पाहिलं जिकडे राम लक्ष्मण होते. आणि महादेवाच्या मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो, जय हो, जय हो. आता मात्र सतीला राहवलं नाही. का ते चोरीला गेलेली वस्तू शोधतोय कोण्या गावचा बाबा, झाडं कवटाव कवटाव रडतो. आणि त्याला तुम्ही 3-3 वेळा सच्चिदानंद घन परमात्मा जय हो जय हो जय हो म्हणता. ते नेमकं कोण होतं? जस कथा कुंभजरी गाई, जस कथा कुंभजरी गाई, जस कथा माहिती दादा पडला ना मोने सुना भगती जासुमे मोने सुना सुई मन इष्ट देवर देरा मन इष्ट देवर जसुकथा कुंभजरी गाई. अगस्ती मुनीकडे मन मंदिरा गजर भक्तीचा